36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी रांका हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय बोदवड येथे 1990 ते 91 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 10वीला असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शाळेच्या प्रांगणामध्ये भरला होता. या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांची 34 वर्षांनंतर तर काही विद्यार्थ्यांची 40 वर्षांनंतर एकमेकांची स्नेहभेट झाली आहे. शालेय मैदानावरील राष्ट्रगीत प्रार्थना परिपाठ कार्यक्रम संपल्यानंतर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या सुनंदाबाई नारायण चौधरी सभागृहामध्ये स्वागत समारंभ आणि मनोगत कार्यक्रम संपन्न झालाय. यावेळी आम्ही आज जे काही आहोत त्याचं सगळं श्रेय आमच्या शाळेला जात आहे म्हणून कृतज्ञता म्हणून संस्थेने 51,000 रुपयांची भेट देणगी स्वरूपात स्वीकारलेली आहे अशी विनंती केली आहे. तर संस्थेचे चेअरमन श्री मिठूलालजी अग्रवाल यांना प्रत्यक्ष भेटून रविवार दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी बोदवड एज्युकेशन सोसायटीच्या नावाने 51,000 रुपयांचा धनादेश देण्यात आलाय. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास पाटील, पुणे येथील उद्योगपती आणि राज इलेक्ट्रिक्सचे संचालक राजेश पालवे, माजी विद्यार्थी विनोद घुले, दीपक चौधरी, नितीन बंड, राजेश पाटील, बंडू वाणी, रुपेश बडगुजर, बजरंग बैरागी, राजेश बडगुजर, किशोर चौधरी, ॲडव्होकेट नरेश नारखेडे उपस्थित होते. शाळेमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल चेअरमन श्री मिठूलालजी अग्रवाल यांनी सर्वांचेच अभिनंदन केले आणि हा कार्यक्रम आमच्यासाठी अविस्मरणीय असा ठरलाय. माजी विद्यार्थ्यांचे शाळेप्रती असणारे हे प्रेम एक आदर्श आहे. आपण सर्व इतक्या वर्षानंतर शाळेमध्ये आलात, शाळेला वेळ दिलाय, शाळेची प्रगती पाहून भरभरून कौतुक केलं आणि शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्याबद्दल चेअरमन साहेबांनी सर्वांचेच कौतुक केलंय. आपल्याला मिळालेले शिक्षक, प्रेम कधीही न विसरणारे. लहानपणापासून या शाळेमध्ये शिक्षण घेतले. या शाळेतून कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी शिक्षण मोठ्या पदावर आजही कार्यरत आहेत. या शाळेतील शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या पदावर आहेत. त्यासाठी आपण शाळेसाठी काही देणे लागतो. आपण सर्व विद्यार्थ्यांनी ते जाणलं पाहिजे असं मत व्यक्त करण्यात आलंय. शंकराचं महादेवाचं वरदान असताना सुद्धा रावण तो गर्व का झाला कारण की शंकराला हरवू शकतो. पण प्रभू हनुमानाने सांगितलं तुला काय पाहिजे, फक्त माझ्याजवळ राम सोबत पाहिजे. म्हणून शिष्य असावा तर असा. म्हणून केव्हाही सांगितलं की शिष्य हा हनुमंतासारखा असावा. मी तो सांगण्यासारखं भरपूर आहे पण रस्ता 2च काव्य बोलतो आणि थांबतो कारण की मला वाटतं का संकटाचा सामना हा वादळापेक्षा कमी झालेला बरा. आपण आला पुण्याचे अभिनंदन. बुलबुल के परों में बाज नहीं होते, तो बुलबुल के परों में बाज नहीं होते, कमजोर और बुद्धिल की दिलों में राज नहीं होते. बुलबुल के परों में बाज नहीं होते, कमजोर और बुद्धिल के हाथों में राज नहीं होते. रामदास तुमच्या पत्रात राम उठाया जिन्हें चल जाती है छुपके चलने की आदत, उनके सर पर कभी ताज नहीं होते. जिन्हें चल जाती है छुपकर चलने की आदत, उनके सर पे कभी ताज नहीं होते. म्हणून सांगतो का आत्मविश्वास आणि दृढ निश्चयता त्याच्या समोर आहे. त्यांच्या डोक्यावर ताज आल्याशिवाय राहणार नाही ही फार मोठी गोष्ट आहे. आणि एक तुमच्यासाठी सर्वात आहे इस संस्था ने स्कूल में हमें बलवान बना डाला. साहेब आपण सांगितलं ना हे मजबूत कसे झाले त्यांच्याकडे इस संस्था ने स्कूल में बलवान बना डाला, हटा न सके कोई ऐसी चट्टान बना डाला. इस संस्था ने स्कूल में ऐसा बलवान बना डाला, हटा न सके कोई ऐसी चट्टान बना डाला. एक नए युग की पहचान बना डाला. इस हवा के झोंके को भी तूफान बना डाला. इस हवा के झोंके को तूफान बना डाला. सर्वांना नववर्षाच्या पाडव्याच्या मनापासून भरभरून शुभेच्छा देतो आणि येणारं वर्ष सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, आरोग्याचं सर्व मुलांना सुद्धा
त्यांना सुद्धा भरभराटीला जावं हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. वादळाचं रूपांतर तुफान वादळामध्ये झाले त्याच्याबद्दल हे तुम्ही आम्हाला नाही तर हे असं पाहिजे. दुसऱ्या काळाने आपण केले दोस्तों से रिश्ता रखा करो जरा, ये वो हकीम है जो अल्फाज से इलाज करते हैं. दोस्तों से रिश्ता रखा करो जरा, ये वो हकीम है जो अल्फाज से इलाज करते हैं. बच्चे वसीयत पूछते हैं, अपने घर के जो बच्चे हैं उनका इंटरेस्ट काय में है. बच्चे वसीयत पूछते हैं, रिश्ते हैसियत पूछते हैं, रिश्ते हैसियत पूछते हैं. केवल मित्र है कि जो आपकी खैरियत पूछते हैं. प्रक्रिया पुढे चालू ठेवा, पुढे भेटत राहा अशी अपेक्षा आशीर्वाद देऊन माझे 2 शब्द संपवतो आणि येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.